त्यांचं अतिशय सुश्राव्य असं चांगलं गायनाचं त्यांना छंद आहे. अतिशय चांगलं असं कीर्तन, काल्याचं कीर्तन त्यांनी आपल्या गावात सादर केलेलं आहे. अतिशय चांगले गायक सुद्धा ते आहेत आणि त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला आहे. मित्रहो, असे संत महाराज मंडळी आपल्या समाजामध्ये, आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ते त्यांची सेवा तर करतातच, परंतु आपण महाराजांना, मी गोविंद महाराजांना सांगितलं, महाराज हे 47 वर्ष ह्या गावामध्ये गोविंद महाराजांनी कैलासवासी पुंजांच्या संयोगानं ह्या गावची सप्त्याची सुरुवात झाली. हे 47 वर्ष नित्यनेमाप्रमाणे ही सेवा चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह हा चालू आहे. मध्यंतरी आम्ही हा सवा पहाराचाच का केला, तर आम्हाला काही मंदिरांचे कामं करणं बाकी होते आणि ती करणं फार गरजेची होती, कारण सुविधा होणं फार गरजेचे असल्यामुळे आम्ही थोडंसं 7 दिवसाला आम्ही सवा पहारावर आणलं. आता आमच्या बऱ्याच मंडळींची इच्छा आहे की परत आपण ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या पाहिजे, 7 दिवसाचा सप्ताह केला पाहिजे, असं सगळं आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे. ते सर्व आपण ठरवून, आमची पंच कमिटी बसून ते ठरवतील, निर्णय होईल. काही मंडळींचं म्हणणं आहे बा श्रावण महिन्यात घेतलं पाहिजे. एक 47 वर्ष झाले महाराज ह्या गावामध्ये. ज्यावेळेस गाव हे पुनर्वसन होऊन ह्या भूमीवर आलं त्यावेळेस आमच्या गावात 2 ट्रॅक्टर होती. आता ट्रॅक्टर लावायला जागा नाही, एवढं ईश्वर भरभरून देतो. ही प्रगती काही छोटीशी नाहीये. ज्यांच्या घरासमोर बैलजोडी नव्हती त्यांच्या घरासमोर आज 10-10, 15-15, 20-20 लाखाचे ट्रॅक्टर उभे आहेत. ही कोणाची कृपा आहे? कशाने हे साध्य झालं? हे जे साध्य झालंय ह्या तुमच्या सेवेतनं, तुमच्या प्रयत्नातनं झालंय. ही सेवा आपण अखंड चालू ठेवली पाहिजे, कारण मतमतांतर आहेत सगळ्यांची. कोणी म्हणतो तू श्रावणमध्ये घेतलं पाहिजे वगैरे वगैरे. आपण या संदर्भातही चर्चा करून निर्णय घेऊया. पण काय होतं महाराज, श्रावणामध्ये खूप कार्यक्रम होतात. महाराज मंडळी मिळणं फारच दुर्मिळ होऊन जाते, कारण पूर्ण महाराष्ट्रभर श्रावण महिन्यात मोठमोठे अखंड हरिनाम सप्ताह होतात. कीर्तनकार मंडळी, टाळकरी, चांगले गायक मिळत नाही आणि ह्या वेळ असा असतो पितृपक्ष असल्यामुळे. अरे आपण तर आपल्या गावामध्ये ज्यांचे मुलं बाळ नातवंड आहे ते तर त्यांना पितृपक्षामध्ये अन्नदान करतात, सेवा करतात, पितृपक्ष साजरा करतात. पण ज्यांना कोणी नव्हतंच, ज्यांना मुलं नाही राहिले, मुली नाही राहिल्या, त्यांना पितृपक्षामध्ये आपण या हरिनाम सप्ताहामध्ये आपण अन्नदान करतो आणि ते अन्नदान त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचतं. त्याचा पाठीमागचा उद्देश आपला वेगळा आहे. आणि ही भूमी आपण 1978-79 मध्ये ह्या गावचं पुनर्वसन झालं. महाराज काय होती आपली परिस्थिती? आज ईश्वर कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं दगडूजी बापू ह्या भूमीमध्ये 2 वेळेस येऊन गेले. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी गोपालानंद गिरीजी महाराज सुवर्णपाळेश्वर, त्यांनी सुद्धा ह्या सत्संगाला, ह्या अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांच्यापासून ती सुरुवात झाली. असे अनेक पारायण त्यांनी इथं केली. गाथा पारायण झालं, ह्या सगळ्या ज्ञानेश्वरी पारायण झालं, ह्या सगळ्या गोष्टी इथं घडलेल्या आहेत. आणि त्यानंतर 2001 मध्ये परमपूज्य ब्रह्मलीन लक्ष्मण चैतन्य बापूजींचा सत्संग सोहळा कन्नडमध्ये झाला होता. महाराज त्यावेळेस 2001 मध्ये आम्हाला सार्वजनिक खर्च 23 लाख रुपये आला होता.
23 लाख मिळत त्या काळी 2001 ची गोष्ट सांगतो. आणि आम्ही त्यावेळेस अनेक गरोगरिबांच्या मुली, माझ्याही मुलीचं लग्न मी त्या सत्संग सोहळ्यामध्ये सामूहिक विवाहामध्ये आम्ही विवाह लावला होता. आणि आज ज्या ज्या मुलींचे सामूहिक विवाहामध्ये लग्न झाले त्यांची परिस्थिती जाऊन बघा कशी आहे ती. हा महिमा सत्संगाचा, कीर्तनाचा, या सोहळ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचे अनेक शेकडो हजारोच्या संख्येनं त्यांना, त्या मुला मुलींना आशीर्वाद मिळतात आणि ते आशीर्वाद त्यांच्या संसाररूपी जीवनामध्ये त्यांना उपयोगी येतात, त्यांच्या संसाराची भरभराट होते. असे अनेक उदाहरणं तुम्हाला आपल्याला देता येतील. आणि असं करण्याचं काम त्यानंतर 2006 मध्ये आपण दुसरा सामूहिक विवाह आणि लक्ष्मण चैतन्य बापूजींचा सत्संग आम्ही त्यावेळेस ठेवला होता. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही 1 तोळं सोनं त्या मुला मुलींना, त्यावेळेस 5,000 सोन्याची म्हणजे 10,000 सोन्याच्या तोळ्याची किंमत होती. अशा अनेक आपण जोडप्यांचे लग्न लावले. त्यावेळेस संसार उपयोगी 5,000ची भांडी आणि अर्धा तोळं सोनं म्हणजे मणी मंगळसूत्र त्यावेळेस आपण त्या मुला मुलींना दिले, त्या नवरदेव नवरींना दिले. ह्या सगळ्या गोष्टी करताना उद्देश एवढाच होता की समाजाला एक चांगलं वळण लागावं, चांगला एक दिशा मिळावी. हे करण्याचं काम आपण त्यावेळेस साधू संतांच्या आशीर्वादानं केलं. मी एवढंच या प्रसंगी सांगेल, बोलायचं खूप काही आहे, परंतु बोलण्यापेक्षा महाराज मंडळी नाही परत आळंदीला जायचंय. हे सगळं बघत असताना हे काम आपण, ही भूमी असेपर्यंत आपला हा नित्यनेम चालू असावा. कारण आपण आज आहे उद्या नाही, परंतु आमची जी भावी मंडळी आहे, भावी पिढी आहे, या पिढीनं सुद्धा हा नित्यनेम चालू ठेवावा एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मी माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. मित्रहो, आजची जी सेवा चैतन्य महाराजांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला त्यांच्या वाणीतनं आम्हाला आपल्या जीवनामध्ये त्यांचे 4 शब्द आपल्या कानावर पडले, त्या आपल्या जीवनामध्ये आपण ते उतरवावे, आपल्या जीवनात त्याचं आचरण करावं एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मी महाराजांना म्हणतो की आपली यादी द्या, आपण त्याप्रमाणे आपण महाराजांचा सत्कार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करूया. मी हरिभक्त परायण ज्यांचं आत्ताच कीर्तन झालं, चैतन्य महाराज आळंदीकर यांचा सत्कार मी हिवाळे दादांना विनंती करतो की कृपया येऊन त्यांचा सत्कार करावा. हम कब से रास्ता देख रहे बाबा जी, मैं फोन में लगा फोन लग नहीं रहा था. महाराज देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्यांनी ह्या गावच्या सप्त्याची मुहूर्तमेढ कैलासवासी पुंजान आणि गोविंद महाराज विठ्ठलवाडीकर यांनी सुरुवात केली असे आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय हरिभक्त परायण गोविंद महाराज विठ्ठलवाडीकर यांना विनंती करतो की आपण श्रीफळ स्वीकारावं अशी विनंती करतो. सुभाष पवार, हा उत्तम पवार साहेब नंतर उपाय देखो पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अबप विनोद महाराज वडनेरकर, अबप ज्ञानेश्वर महाराज जुननेकर
हे कैलासवासी पुंजांना गायकवाड जुनुनेकर यांचे चिरंजीव आहेत। मी त्यांना विनंती करतो, महाजन साहेब राजेंद्र महाजन त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील। गणेश महाराज वळठाणकर अण्णा इकडं पहा अण्णा. धनुभाऊ चव्हाण अण्णा येथील अशी मी त्यांना विनंती करतो। हां. हरिभक्त परायण केदार महाराज यांचा सत्कार सुरेश चव्हाण हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कुंडलिगावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हबप गोरख महाराज सिरजापूरकर गोरे महाराज या त्यांचा सत्कार आपले नवराव तुपे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा। हबप पुढचे सत्कार मूर्ती सीताराम महाराज जवळीकर कुंडलिगावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। कडुनाथ तुपे यांना विनंती करतो की सत्कार करावा। कुंडलिगावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हबप शेषराव महाराज नावडीकर आमचे मामांना विनंती की सत्काराचा स्वीकार करावा। या मामा हा गणपत चव्हाण नंतर हा पुंडलिगावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। दुसरे सत्कार मूर्ती आहेत पुंडलिक महाराज वडनेरकर यांचा सत्कार सुभाष पवार साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा। बाहेर गेले का? नंतर गोविंद महाराज वडनेरकर हबप गोविंद महाराज वडनेर तेही गेले। नंतर ज्ञानेश्वर महाराज वडनेर हरलाल महाराज वडनेर यांचा सत्कार पवार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हबप देवीदास महाराज वडनेर यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे। त्यांचा सत्कार पोलीस पाटील चे चिरंजीव हुकुमचंद चव्हाण हे करतील अशी विनंती करतो। कुंडलिगावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हबप पुढील सत्कार मूर्ती आहे अर्जुन महाराज हिवरखेडा यांचा सत्कार गोकुळ राठोड
हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विजू डोकरा हा. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ब घुले सर कन्नड यांचा सत्कार डॉक्टर दाटबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पंढरीनाथ महाराज की जय. हबप नरसिंह महाराज वडनेर मुंडवाडीकर. विजय चव्हाण. हरदास चव्हाण साहेब. हरदास भाऊ चला लवकर या. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अबप मुरलीधर महाराज मनसोड यांचा सत्कार मी अंकुश अकोलकर आहे का अरुण अकोलकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हबप दुसरी सत्कार मूर्ती आहेत गवारे महाराज मुंडवाडीकर यांचा सत्कार मोहन धनु राठोड साहेबांनी करावीशी विनंती करतो. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी महाराज की जय. हबप नेमिचंद महाराज वडनेर यांचा सत्कार मूलचंद पिरा चव्हाण या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाही का ते हा महाराज आहे. महाराज की जय. शेषराव महाराज भांबरवाडीकर यांचा सत्कार हंसराज राजसिंग राठोड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कधी घेऊ प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महंत श्री स्वामी बुद्धानंदजी सरस्वती महाराज यांचा सत्कार नामदेव मुना राठोड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ राज की जय.
मित्र, आपल्या गावचे सेवाधारी कडुनाथ महाराज राठोड तेलवाडी